नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे। सगळ्यात महत्वाचं बघा काय करायचंय, शेवटची पाळी मारून पेरणी करायच्या आधी सोयाबीनला आपल्या बेसल डोस देणं महत्वाचं आहे। तर सोयाबीनला बघा गव्हर्नमेंटनं देखील आपल्या शासनाने सांगितलं आहे सोयाबीन हे तेलवर्गीय पीक आहे। तर बघा सोयाबीनला गंधकाची जास्त आवश्यकता असते। एकरी 15 ते 20 किलो जर गंधक वापरलं तर एकरी उत्पन्नात 20 ते 25% पर्यंत वाढ दिसून आलेली आहे। तर हे जे आपल्या विद्यापीठात देखील प्रयोग झालेले आहेत। तर पहा मी तुम्हाला सांगणार आहे बेसल डोस कसा कसा टाकायचा। जर तुमच्याकडे पाण्याची सोय असेल तर बघा ह्या पद्धतीने तुम्हाला बेसल डोस टाकायचा आहे। 1 एकर क्षेत्रासाठी 2 ते 3 बॅग आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट खत घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने मी तुम्हाला काय खताची नावं सांगणार आहे ती पोते बघा 1 ते 2 बॅग ती तुम्हाला खत घ्यायचं आहे। जसं 20-20-0-13 आहे, 12-32-16 आहे, 10-26-26 आहे, DAP आहे, 14-35-14 आहे। तर आपल्या जमिनीच्या माती परीक्षणानुसार सांगितलेलं ग्रेडचे 1 ते 2 बॅग घ्यायचं। त्याच्यामध्ये बघा 10 किलो तुम्हाला दाणेदार गंधक म्हणजेच बेन्सल मिक्स करायचं आहे। तर आता गेल्या वर्षी जर आपण अनुभव पाहिला आपला तर 30 ते 32-33 दिवसापर्यंत सोयाबीनला ओढ पडली होती। तर त्या परिस्थितीत आपलं नुकसान होऊ नये यासाठी बघा जसं UPL कंपनीचे झेबा पावडर आहे, 5 किलोचा पॅक आहे तो तुम्हाला बेसल डोस मध्ये टाकल्यानंतर ते पावडर जमिनीत गेल्यानंतर जसं स्पंज आहे आपला पाणी धरून ठेवतो त्या पद्धतीने ती पावडर जमिनीमध्ये पाऊस झाल्यानंतर पाणी धरून ठेवते। ज्या ठिकाणी पिकाला वड पडणार आहे त्या परिस्थितीमध्ये हळूहळू पाणी रिलीज करते। तर बघा सोयाबीनला तुमचा फटका बसू नये का, तर त्यासाठी आपण झेबा पावडर 5 किलो त्या बेसल डोस मध्ये मिक्स करू शकतो किंवा बऱ्याच कंपनीच्या अशा सेंद्रिय पावडर बाजारामध्ये उपलब्ध झाल्या आहेत। त्या मिक्स केल्यानंतर स्पंज सारखं जमिनीमध्ये काम करतात। शेतकरी मित्रांनो, कमीत कमी खर्चामध्ये आपल्या शेतीचं आरोग्य चांगलं ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोके यांच्याशी संपर्क साधा। धन्यवाद।